तुमचं माझ्याकडे लक्षच नाहीये. का काय झालं? मी कशी दिसते ते नाही सांगितलं तुम्ही मला. तुम्ही होय, तुम्ही लय सुंदर दिसताय. हा म्हणजे तुमच्या सुंदरतेचं कौतुक करायला शब्दच नाही माझ्याकडं. या साडीमध्ये तुमचं सौंदर्य असं काय खोलून आलंय का नाही? म्हणजे मी आता या क्षणाला इथं तुमचं कौतुक करायला बसलो का नाही, 2-4 महिने जरी संपले तरी कौतुक संपणार नाही. राहू द्या तुमचं आपलं काहीतरीच. खरंच. अगं इथं काय बोलत बसलीस? जा जरा मामीला मदत कर जा. आलीच. गोपाळ, अरे तू कुठे चाललास? आलोच लगेच जाऊन. काय र प्रत्येक कार्यक्रमात असं मध्येच कुठे निघून जातोस तू? अगं आई, एक महत्वाचं काम आहे, आलो लगेच करून. हे बघ गोपाळ, आता ते काम बिम राहू दे, उद्याला कर. आता हळदीला कसं 4 पै पाहुणे येत्याल, त्यांच्यावर बसावं बोलावं का चाललं आपलं निघून. हे बघ ते काय नाही, अजिबात कुठं जायचं नाहीस तू. अगं आई, नवरीचे ब्लाऊज शिवून तयार आहेत, ते आणायला लागतील ना. जर का ते ब्लाऊज नाही वेळेवर आलं तर उद्या लग्नात किती गडबड होईल. हा लगेच आलो जाऊ. बरं जा आणि लगेच माघारी ये. हा होय. वरण दे की थोडं. बॉस गावात हळद होती, उगाच आपण घरात जेवण बनवलं. अय, आपण काय पाहुणा आहे त्यांचं आपल्याला जेवायला बोलवायला? जेव का. नमस्कार. नमस्कार. या की मालक. नमस्कार. झालं का जेवण? चालूच आहे की. तुम्ही इथं? हा ते एक महत्वाचं काम होतं म्हणून आलो होतो. बोला की. ते पैसे, माझे जे 2 एकर आहे तिकडे बघायचं बी नाही. 3 न कसायचे पैसे. मालक, जमीन न कसायचं पैसे? हा आता कसली तर काय तुम्हाला एवढेसे पैसे मिळतील, न कसली तरी एवढे. काय तुम्हीच ठरवा, जमीन कसायची ना कसायची, काही पैसे घ्यायचे. पैसे घ्यायचं. अंगा असं हे भारी निर्णय घेतलाय तुम्ही. त्या 2 एकराकडे फिरकायचं बी नाही बरं का. मालक, तुम्ही म्हणाल तसं. येऊ का वहिनी? येतो.